स्वामी समर्थ। महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। आज आपण बासुंदी बनवणार आहे। बासुंदी बनवण्यासाठी आपण 1.5 लिटर दूध घेतलं आहे। दूध तापायला ठेवलं आहे। दूध हलवत राहायचं। साईडने जी साई आहे ती काढून दुधामध्ये मिक्स करायची। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। घंटीचं बटन दाबायला विसरू नका। साखर 1 वाटी, विलायची, काजू, बदाम। हलवत राहायची, साईडला काढून घ्यायची म्हणजे बासुंदी लच्छेदार बनेल। साखर टाकून घ्यायची दुधामध्ये। काजू टाकून घ्यायचे, बदाम टाकून घ्यायचे, हलवून घ्यायचं। अजून थोडं आटून द्यायचं दूध। वेलची टाकून घ्यायची, बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं। बासुंदी तयार झाली आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। किचन टिप्स। आपण झटपट पद्धतीने तूप बनवणार आहे। साई काढल्यानंतर आपण त्यामध्ये दही टाकून 1 रात्र फ्रीजमध्ये तसंच ठेवलं होतं। आता तूप बनवून घेऊया। अशा प्रकारे हलवून घ्यायचं। अशा प्रकारे बनवल्यामुळे लोणी लगेच वरती येतं। हलवत राहायचं चांगलं। लोणी बनायला लागला आहे। अशा प्रकारे लोणी तयार झालं आहे। हे आपण म्हशीच्या दुधाच्या साईचं तूप बनवत आहे। साई खूप घट्ट असते म्हशीच्या दुधाची, म्हणून असं। साई हलवून झाली आहे। आता तूप बनवून घेऊया। तूप बनवण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे। अशा प्रकारे तूप बनत आलं आहे। थोडंसं अजून होऊन द्यायचं। तूप तयार झालं आहे, गाळून घेऊया आता। अशा प्रकारे तूप बनवून घेतलं आहे। म्हशीच्या दुधाच्या साईचं असल्यामुळं पांढरं दिसत आहे। गाईचं तूप पिवळं दिसतं, हे म्हशीचं असल्यामुळं पांढरं दिसतं। अशा प्रकारे झटपट पद्धतीने आणि सोप्या प्रकारे तूप तयार झालं आहे।